नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ए टू झेड क्रॉप या यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, आज आहे 17 जून आणि आजचे आले बाजार भाव जे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहे। त्यापूर्वी जे शेतकरी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असाल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि वरती दिलेलं बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या सगळ्याच व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल। तर शेतकरी मित्रांनो, सध्या आल्याची जे वाढते दर आहे, जी तेजी आलेली आहे, याच्यामध्ये सगळ्यात अगोदर जे तर सगळे शेतकरी मित्रांना सांगेल की जसं जसं टप्प्याटप्प्याशीर तुम्हाला होईल तेवढी सोन्याचं संधीचं सोनं करा। आले भावामध्ये जे तर कमी जास्त जे भाव आहे होतच राहणार आहे, कधी कमी तर कधी जास्त, म्हणजे 1000-2000 रुपयाचा फरक प्रत्येक दिवशी पडत असतो। प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की एरिया वाईज आणि दररोजचे भाव असतात। जर कोणी तुम्हाला सांगितलं की आज 11,000 रुपयांनी कोणी खरेदी केली तर दुसऱ्या दिवशीच ते 9,000वरती सुद्धा भाव येऊ शकतात, तर एवढा फरक पडू शकतो। तर हे समजून घेणं गरजेचं आहे। बरेच शेतकरी एकच भाव धरून बसतात की बाबा सध्या तर ही रेंज चालू आहे, तर फिक्स नसतं आहे। बघा शेतकरी मित्रांनो, भाव जे तर स्थिर नसते, दररोजचे भाव वेगळे असते। पण ही जी आपण मोठे मोठे ठोकर मनाने जर ढोबळ मनाने आपण जर गृहीत धरलं तर एक रेंज असते ती प्रत्येक। आपलं सांगायचं तात्पर्य असं असतो की सध्या रेंज काय चालू आहे। सध्या रेंज चालू आहे तर समजा भाव 11,000पर्यंत चालू असेल तर आपण काय म्हणू की 9,000पासून ते 11,000पर्यंत ही आले भावाची रेंज चालू आहे। कारण कमीत कमी 9,000 आणि जास्तीत जास्त 11,000 रुपये, तर याच्यामध्ये थोडाफार कमी जास्त भाव असू शकतो, ही रेंज चालू आहे। तर आजचा विषय असा आहे की आज जे आहे तर आले अद्रकीमध्ये सध्या माझ्या जाफराबाद तालुक्यामध्ये म्हणा किंवा माझ्या गावामध्ये जे आजचे सौदे चाललेले आहे सध्या काल परवापासून किंवा आज, तर हे चाललेले आहेत 9:30पासून तर ते 10-10:30पर्यंत। 11,000 तर अजून माझ्याकडं कोणी घेतले नाही आहे। बऱ्याच ठिकाणी काही व्यापाऱ्यांनी घेतलं पण असेल माल 11,000ने, पण ती कन्फर्म नाही आहे, मी तुम्हाला सांगू शकत नाही। पण एक 9 ते 10-10:30पर्यंत जे तर अद्रकीचे भाव गेलेले होते। आणि आजचे जे भाव आहे, आजचे जे तर शेतकरी मित्रांनो, आजचे जे आले बाजार भाव आहे ते आहे 9,000पासून ते 10,500पर्यंत सौदे झालेले आहेत। तुमच्याकडे काय सौदे झालेले आहेत काल आज, तर हे कमेंट करून नक्की कळवा। आणि सध्या बऱ्याच शेतकऱ्यांनी जे तर 2026ची आता ही नवीन लागवड केलेली आहे। कोणी एप्रिलमध्ये लागवड केली, आता कोणी मेमध्ये एंडिंगमध्ये केलेली आहे आणि कोणी सध्या लागवड आता चालू आहे। तर बऱ्याच शेतकऱ्यांना जे तर आले अद्रक लागवडनंतर बॉईल होण्याची समस्या येत आहे। तर ही बॉईल कशामुळे होते शेतकरी मित्रांनो, आले अद्रक जे त्याचं मेन कारण काय हे याच्याबद्दल आपण सविस्तर व्हिडिओ बनवणार आहे। तर उद्याच्या व्हिडिओ ही तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे त्याच्यामध्ये की आपण काय चुका करतो लागवडीच्या वेळेस किंवा काय करू नये, पाणी कधी द्यावं, अगोदर द्यावं, अगोदर भिजवून घ्यावं, किंवा जे काही बारीक बारीक गोष्टी आहे त्या आपण त्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती देणार आहे, जेणेकरून येणाऱ्या भविष्यामध्ये ज्यांची लागवड राहिलेली आहे त्यांना या परिस्थितीशी सामना करण्यास मदत होईल। म्हणजे तुमचं नुकसान होणार नाही, तुमची अद्रक जी आहे तर बॉईल होणार नाही आणि सडणार नाही। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।